चालू आहे. आठवते काही? हो सर, आपण काल मज्जासंस्थेवर परिणाम पाहत होतो मसाजचा. मसाजचे मज्जासंस्थेवर परिणाम पाहत होतो. विविध संस्थावर पैकी एक त्वचा आणि स्नायू संस्थावर परिणाम पाहिला आणि हम्म तिसरा मज्जासंस्थेवर परिणाम चालू होते पहा. हम्म त्वचा आणि स्नायू संस्था संपलेली होती आणि मज्जासंस्था ही आपली चालू आहे. त्याच्यामधील काही भाग बघितलेला होता, काही भाग बघायचा आहे. बघूया काय आहे. बघा काय म्हणले. जेव्हा मालिश केली जाते तेव्हा संवेदी रिसेप्टर्स म्हणजे आपण काय पाहिलं बघा. संवेदी रिसेप्टर्स कसे होते, त्यांची टोकं स्नायूमध्ये कशी चिटकलेली होती. संवेदी रिसेप्टर्स म्हणजे संवेदना ग्रहण करणारे असं त्यांना आपण म्हणूयात. आणि हे जे चेतातंतू. हा हे जे संवेदी रिसेप्टर्स आहेत हे मालिशमुळे काय होतात, उत्तेजित होतात आणि मज्जातंतू मार्गाने पाठीच्या कण्याद्वारे मेंदूला संदेश पाठवतात. जे आपण पाहिले काल, एक मज्जातंतू तिची साखळी असते, साखळीनंतर मज्जासंस्था तयार होते आणि मज्जासंस्थेचे सर्व संदेश हे मेंदूकडे पाठवले जातात. ठीक आहे. मग हे झालं संस्थेचं किंवा मज्जासंस्था कशा प्रकारे कार्य करते तिच्या संबंधित हा भाग झाला. मग या संस्थेवर मालिशचा कसा परिणाम होतो नेमका, तर आपण काल आणखी एक उदाहरण बघितलेलं होतं बघा, की पोळल्यानंतर आपण पटकन हात बाजूला घेतो, म्हणजे हा धोक्याचा संदेश असतो. त्यामुळं मेंदू सावधानतेचा इशारा आपल्या शरीराला देतो, हाताला देतो आणि आपला हात आपण पटकन बाजूला घेतो. पण मालिश करते वेळी मात्र हा जो स्पर्श असतो तो धोक्याचा स्पर्श असतो का? नाही. हा स्पर्श जो असतो तो सुखावह स्पर्श असतो. असे संदेश मेंदूला पोहोचतात आणि मेंदू मग सावध होईल का, सतर्क होईल का, शांत होईल? काय होईल? तर शांत होईल, स्थिर होईल. ठीक आहे, चलू द्या, काय नाही, हे धोक्याचं काम नाही, चांगलं काम आहे. आणि सुखावह होईल. बरोबर आहे. सुखाची भावना, सुखाची अनुभूती त्याला प्राप्त होईल. त्यामुळं मेंदू सुद्धा शांत व्हायला आपल्याला तिथं मदत होते. त्यासोबत म्हणूनच काय म्हटलंय बघा, मालिशचा शांत व अनुकूल असा प्रभाव पडतो. मग आणखीन काय होतं, अशा प्रकारचा शांत प्रभाव पडल्यामुळं मेंदूवरती काय होतं, आणि आपण आणखीन दोन प्रकारच्या सिस्टम बघितलेल्या होत्या बघा, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम आणि सिम्पॅथेटिक सिस्टम, नर्वस सिस्टम, असे दोन प्रकारच्या सिस्टम सुद्धा बघितल्या होत्या. आणि पॅरासिम्पॅथेटिक कधी ऍक्टिव्हेट असते, तर धोक्याच्या वेळी, फ्लाइट अँड फाईट, म्हणजे ज्यावेळी एखादा धोका असतो त्यावेळी ही ऍक्टिव्हेट असते. आणि पॅरासिम्पॅथेटिक कधी ऍक्टिव्ह असते, रेस्ट अँड डायजेस्ट, म्हणजे आरामाच्या वेळी ती काय असते, सक्रिय असते. ज्यावेळी आपण शांत असू किंवा आपण झोपलेले असू किंवा योग निद्रा घेत असू किंवा ध्यान करत असू, अशा वेळी कोण सक्रिय असते, तर पॅरासिम्पॅथेटिक सक्रिय असते. त्यासोबत आता ज्याप्रमाणे जी वेगवेगळी उदाहरणं दिली मी, शांत बसणे, झोपणे, पोहणे किंवा ध्यान करणे, योग निद्रा करणे, त्यामध्ये आपण आणखीन एक आता ऍडिशनल त्याच्यामध्ये टाकू शकतो. तो भाग म्हणजे मालिश करणे. मालिश ह्या सुद्धा क्रियेमुळं पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम काय होते, सक्रिय होते. आणि त्याच्यामुळं त्याचे परिणाम काय होतात ते आपण पूर्वी पण पाहिलेले आहेतच. त्यासोबत आपण धावते परिणाम आता बघूया याच्यामध्ये काय काय सांगितलंय. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह झाल्यामुळं त्याचा परिणामी शरीर विश्रांती अवस्थेमध्ये येते, स्थिर अवस्थेमध्ये येते. त्यासोबत मग काय काय क्रिया घडायला लागतात,
काय काय क्रिया व्हायला लागतात? तर पहिली जी क्रिया आहे ती शरीरातील थकवा दूर व्हायला लागते. काय होतो? शरीरावरचा थकवा दूर व्हायला लागतो. त्यासोबत आणखीन बघा आपण बरेच वेळेस कष्टाचं काम वगैरे झालेलं असेल किंवा घरामध्ये सुद्धा रोजच्या पेक्षा जास्तीचं काम लागलेलं असेल, तर आपलं शरीर थकून जातं. परंतु थकल्यानंतर शरीरामध्ये दुखणं म्हणा किंवा आकळल्यासारखं म्हणा किंवा थकवा म्हणा, मग त्यावेळी आपण सहजच आपण घरामध्ये छोट्या मुलांकडून वगैरे पाय वगैरे चेपून घेतो, हात वगैरे चेपून घेतो. तर अशा वेळी आपल्याला सुद्धा काय हलकं वाटतं. म्हणजे शरीरावरील ताण दूर करण्यासाठी सुद्धा ही मालिश आपल्याला तिथं उपयोगी पडते. त्यासोबत आणखीन काय म्हटले बघा, शरीरासोबतच मनावरील थकवा दूर करते. आता हा काय झाला? मानसिक थकवा. थकव्याचे 2 प्रकार. एक प्रकार शारीरिक थकवा, दुसरा मानसिक थकवा. शारीरिक थकवा कधी येतो? शारीरिक कष्ट जास्त झाल्यानंतर शारीरिक थकवा येतो आणि किंवा कष्टाची कामं झाल्यानंतर शारीरिक थकवा येतो. का येतो? तर शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते. लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते आणि मालिश दरम्यान काय क्रिया होते? आणखीन काय क्रिया होते? असं म्हटलेलं आहे. तर या लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण कमी केलं जातं किंवा लॅक्टिक ॲसिड काढून टाकण्यासाठी मालिश मदत करते असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत मानसिक थकव्याबद्दल बोलायचं म्हटलं तर काय? तर मानसिक कष्ट जास्त केली की मानसिक थकवा येतो. म्हणजे थोडक्यात काय? आता बघा एखादा व्यक्ती जॉबवरती आहे, आय-टी क्षेत्रामध्ये कामाला आहे आणि तो शारीरिक कष्ट करत नाही. तो काय करतोय? मानसिक कष्ट करतोय. किंवा एखादा प्राध्यापक असेल, तर त्याची कष्ट कशी झाली? मानसिक कष्ट झाले. बौद्धिक कष्ट झाले. मग अशा बौद्धिक कष्टानं सुद्धा काय होतं? मनाला एक प्रकारचा थकवा येतो. मग हा मनावरचा थकवा दूर करण्यासाठी सुद्धा मालिश ही तिथं अवश्य उपयोगी पडते किंवा ही जी मालिश आहे, ही विशेष करून डोक्याला जर केली, तर तिच्यामध्ये आणखीनच फायदेशीर परिणाम आपल्याला तिथं दिसून येतात. किंवा आपण नवरत्न तेलाची ॲडव्हर्टाइज बघितलेली असेल बघा. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा संदर्भ दिलेला आहे. किंवा डोक्याला मालिश केल्यामुळं डोकं शांत होतं, स्थिर होतं आणि मनावरचा थकवा दूर व्हायला सुद्धा अ, मदत होते. त्यासोबत आणखीन काय आहे? बघा ठीक आहे. आता काय-काय म्हटलं आपण? शरीरावरील थकवा दूर होतो, मनावरील थकवा दूर होतो. मग थकवा दूर झाला, की पुढची क्रिया काय होते? झोप येऊ लागते. काय येते? झोप येऊ लागते. सहजच एखादी व्यक्ती मालिश करत आहे आपल्या शरीरावरती आपण पाहिलेली आहोत. सहज मनावरचा थकवा दूर होतो, अंगावरील थकवा दूर होतो आणि सहजच त्या व्यक्तीला विश्रांती म्हणजे झोप येऊ लागते. असं काय होतं? तर हा थकवा दूर झाल्यामुळं, ताण कमी झाल्यामुळं डोक्यावर त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय झाल्याचे परिणाम दिसून येऊ लागतात. मग काय-काय सक्रिय परिणाम आहेत त्याच्यावर? बघा, स श्वसन कसं होतं? संथ गतीने श्वसन व्हायला लागतं. म्हणजे हा इनडायरेक्टली स्वरूपातील रिस्पिरेटरी सिस्टमवरचा परिणाम आहे. इनडायरेक्टली स्वरूपातील. बघा, तुम्ही ध्यानाचा वगैरे जर अभ्यास करत असाल, सहजच ध्यान जरी करत असाल, तर श्वास आपोआप दीर्घ होतात बघा. असं कधी अनुभव केलाय का? आपण प्राणायाम करत नाही. सध्या प्राणायाम करायचा नाही. फक्त शांत बसायचं आहे. किंवा कोणी जर जप वगैरे करत असतील, अशी लोकं किंवा कोणी ध्यान करत असतील, अशी लोकं बसल्या-बसल्या मन स्थिर झालं, शांत झालं, की श्वास हे आपोआपच दीर्घ व्हायला लागतात. असं का होत असेल किंवा असा अनुभव कोणी घेतलाय का? ध्यानात बसल्यानंतर श्वास दीर्घ होण्याचा? घेतलाय कोणी अनुभव असा? हो सर. हां. सांगता येईल काही त्याच्याबद्दल? श्वास दीर्घ आणि संत होतात सर. बऱ्याचदा हो. जाणीव राहत नाही. हां. बघा आपण ध्यानाला बसलं, की एखादा मिनिट निघून गेला. आपण बसल्या-बसल्या लगेचच संत होत नाहीत. पण एखादा मिनिट निघून गेला, की आपोआपच श्वास दीर्घ होतात. छाती रुंदावते. म्हणजे हे का होतं, कशामुळे होत असतं?
तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते. त्याच्यामुळं हे जे श्वसन आहे संथ आणि दीर्घ व्हायला लागतं आणि तसाच परिणाम हा मालिशद्वारे सुद्धा होतो. म्हणजे श्वसन संथ आणि दीर्घ होतं. म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टमवरती परिणाम होतो. श्वसन दीर्घ आणि संथ झालं की ऑक्सिजनचं प्रमाण जास्त वाढतं. रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त वाढलं की सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या रीतीने होतो आणि सर्वच एकंदरीत सर्व शरीराचंच कार्य सुधारतं. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा, तर रक्तदाब कमी होतो. रक्तदाब कमी होतो. त्यासोबत हृदयगती कमी होते. हृदयाचं धडधडणं बंद होतं, शांत होतं आणि घामाचे प्रमाण सुद्धा कमी होते. घामाचं प्रमाण वाढतं कधी? तर एखाद्या व्यक्तीचा रक्तदाबच कमी असेल तर? रक्तदाब जर कमी असेल तरी सुद्धा मालिशमध्ये म्हणा किंवा ध्यानामध्ये म्हणा तितका त्याला संभाव्य धोका होत नाही. मालिश एखाद्या वेळेस तिथं आपण हे करू शकतो, अव्हॉइड करू शकतो. परंतु रक्तदाब कमी किती आहे याच्यावरती ते अवलंबून असेल. खूपच रक्तदाब कमी असेल तर अशा वेळी मात्र तिथं ती गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे. पण ध्यानामध्ये मात्र तितकीशी काळजी घेण्याची तिथं गरज नाही. ठीक आहे. त्याच पुढे बघा आणखीन काय म्हटलंय, हृदयगती कमी होते, घामाचे प्रमाण कमी होते, भीती दूर होते. भीती वाढल्यामुळंच, भीती निर्माण झाल्यामुळंच जर समजा अचानक जरी भीती निर्माण झाली किंवा भविष्यातील एखाद्या गोष्टीबद्दल जर भीती असेल किंवा भूतकाळातील एखाद्या गोष्टीबद्दल जर भीती असेल, तर याच्या विरुद्ध परिणाम आपल्याला दिसतात शरीरावरती. म्हणजे ताण-तणाव, चिंता, डोकेदुखी, हृदयगती, रक्तदाब हे चिंतेमुळं किंवा भीतीमुळं कारणं आहेत. पण एक गोष्ट कमी झाली की बाकीची गोष्टी सुद्धा आपोआपच कमी व्हायला लागतात. म्हणून भीती दूर होते. त्यासोबत ताण, स्ट्रेस कमी होऊ लागतो. स्ट्रेस म्हणजे ताण आणि ताण हा सक्रिय कधी असतो? पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट असल्यानंतर सक्रिय असतो आणि पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट कधी होते? कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन सोडलं गेलं की पॅरासिम्पॅथेटिक सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट होते. त्याच्यामुळे ही इतर लक्षणं सुद्धा दिसत असतात. म्हणजे शांत झालं, स्थिर झालं की पॅरासिम्पॅथेटिकची लक्षणं आपोआपच तिथे दिसायला लागतात. म्हणजे हा जो परिणाम आहे, हा नर्व्हस सिस्टमवरचा परिणाम आहे. त्यासोबत पुढे बघूया आणखी. पुढची जी संस्था आहे ती आहे अस्थी संस्था किंवा तिलाच आपण स्केलेटल सिस्टम म्हणतो. मग इथं स्वरूप कसं आहे किंवा याच्यावरती परिणाम कसा होतो मसाजचा बघूया. काय काय फायदे होतात त्याच्यावरती आणि हिच्या स्वरूपामध्ये अस्थि संस्था म्हटली की आपल्या डोळ्यापुढे पटकन काय येतात? हाडे येतात. पण फक्त हाडे हाच भाग अस्थि संस्थेचा आहे का? किंवा रक्ताभिसरण संस्था म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पटकन काय येतं? रक्त येतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा फक्त रक्तच म्हणजे रक्ताभिसरण संस्था होती का? नव्हती. तर काय काय होतं? रक्त होतं, हृदय होतं, रक्तवाहिन्या होते. म्हणजे हे सर्व एकत्रित संस्था कशाला म्हणायचं बघा. संस्था कशाला म्हणायचं? किंवा आता समजा एखादं दुकान आहे. तर त्या दुकानामध्ये किती लोक काम करतात? एकच व्यक्ती काम करत असते आणि काम छोट्या स्वरूपात असतं. थोडंसं दुकान मोठं असलं तर 2-3 व्यक्ती असतात. पण एखादी संस्था आहे, एखादी कंपनी आहे, त्याच्यामध्ये किती लोक काम करतात? एकच व्यक्ती काम करतो का? नाही. एखाद्या संस्थेमध्ये अनेक व्यक्ती एकत्र येऊन एक काम पार पडतात. म्हणजे त्यांचं जे उद्दिष्टित काम आहे ते पूर्ण करतात. म्हणजेच त्याचप्रमाणे कोणत्याही या ज्या शारीरिक संस्था आहेत, याच्यामध्ये मग शरीरातील एकच अवयव येत नाही. तर समजा उदाहरणार्थ पचन संस्था असेल, तर फक्त जठरच
पचनाचं कार्य करतं का? तर नाही. तर त्याच्यामध्ये तोंडाचा सहभाग आहे, दात आहे, जीभ आहे, ओठ आहे. हे जर नसते, तर अन्नाचं चर्वण केलं असतं का? अन्नाची तुकडीकरण झालं असतं का? नाही. म्हणजे हे सुद्धा होणं गरजेचं आहे. पचनसंस्था पूर्ण होण्यासाठी हे सुद्धा गरजेचे आहेत. अन्ननलिका गरजेची आहे, जठर गरजेचं आहे, यकृत गरजेचं आहे, लहान आतड्या गरजेच्या आहेत. म्हणजेच पचन पूर्ण होण्यासाठी जी संस्था कार्य करते किंवा जे वेगवेगळे अवयव एकत्रित येऊन काम करतात, तिला म्हणायचं संस्था. त्याचप्रमाणे अस्थिसंस्थेमध्ये सुद्धा मग फक्त हाडांवरतीच अस्थिसंस्थेचं कार्य पूर्ण होत नाही, तर हाडे, सांधे, सांध्याची अस्थिबंधनं, कंडरा आणि आणखीन काय सांगितलंय? खुर्च्या. बघा, अस्थिसंस्थेमध्ये काय-काय भाग आहेत? सांधे आहेत, अस्थिबंधनं, कंडरा, खुर्च्या या सर्वांचा समावेश अस्थिसंस्थेमध्ये होतो. म्हणजे या सर्वांना मिळून एकत्रित मिळून अस्थिसंस्था असं म्हणायचं आहे आपल्याला. तर म्हणजे कंडरा म्हणजे काय सर? कंडरा म्हणजे थांबा 1 मिनिट दाखवतो तुम्हाला इमेज म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. अस्थिंना स्नायू ज्या ठिकाणी जोडले जातात हो, तो हो, हो. पॉइंट म्हणजे ते हां, का सर? हां. अस्थिंना ज्या ठिकाणी स्नायू जोडले जातात, पांढरट अशा स्वरूपाचा तो भाग असतो. 1 मिनिट हां. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. मांसपेशी आणि हाडं, स्नायू आणि हाडं यांचं सुद्धा एका ठिकाणी मिलन होतं किंवा एका ठिकाणी जोडले जातात. पण ज्या ठिकाणी हे स्नायू हाडांना जोडले जातात, त्या ठिकाणी हा स्नायूंचा भाग नसतो. तर आता वर लालसर भाग दिसतोय बघा आणि त्याच्या खाली पांढरट भाग दिसतोय. त्याला म्हणायचं कंडरा किंवा त्यालाच टेंडॉन्स असं सुद्धा म्हणतात. परंतु हाडाहाडामधील जोड जो आहे, हे बाजूचे जोड आहेत बघा, कडचे. लॅटरल, कोलॅटरल लिगामेंट्स म्हणजे बाजूचे हाड. म्हणजे फक्त यांचा जोड कोणाकोणामध्ये आहे? हाडांमध्ये आहे. आणि वरचा जो जोड कोणामध्ये होता? स्नायू आणि हाडांमध्ये होता. 2 प्रकार झाले. हा लिगामेंट ज्याला म्हणायचं अस्थिबंधना आणि आता आणखीन एक तिसरा प्रकार म्हणजे मिनस्कस नावाचा एक भाग आहे. चकतीसारखा एक मध्ये भाग आहे. त्याला म्हणायचं खुर्च्या. म्हणजे दोन्ही हाडांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून मध्ये एक भाग असतो हाडांच्या, त्याला म्हणायचे खुर्च्या. 3 भाग झाले. मग आता बघा पुढे बघूया आणखीन. तर बघा अस्थिसंस्थेवर किंवा सांध्यांवरती याचा परिणाम कसा होतो? ते जर आपल्याला बघायचं असेल, तर सांध्यांना सुद्धा पाहताना किंवा अ, याच्यामध्ये बघा, यापूर्वी आपण स्नायू संस्थेवर काय परिणाम होतो ते पाहिलं आहे आणि स्नायू आणि अस्थी यांचा खूप जवळचा संबंध आहे. आता समजा पहिल्यांदा आपण सांध्यावरती परिणाम होण्याच्या पूर्वी सांधेदुखी किंवा सांधे का दुखतात याविषयी समजून घेऊया. तर सांधे का दुखतात? सांधेदुखीची कारणं काय आहेत? एक तर आहे अ, ह्या ज्या खुर्च्या आहेत मधल्या त्यांची झीज होणं. मग ही झीज कोण्या वयामध्ये दिसून येते? लहान वयामध्ये दिसून येते का? किंवा गुडघे दुखणे हा प्रकार अ, लहान वयात दिसून येतो का? 10वी-12वीच्या विद्यार्थ्याचा होतो का? किंवा आपल्या वयामध्ये असणाऱ्या व्यक्तींना होतो का? तर नाही. तर वयस्कर लोकांमध्ये गुडघेदुखीचा त्रास जास्त करून दिसून येतो. म्हणजे काय कारणं असतील त्याच्यामध्ये? तर बघा त्याच्यातलं एक कारण आहे आता एक-एक कारण आपण पुढे बघत जाऊया. पण त्याच्यातलं एक कारण जे आहे, ते म्हणजे सांध्यांच्या आजूबाजूला असणारे स्नायू. सांध्यांच्या आजूबाजूला असणारे स्नायू. ज्याप्रमाणे सांधेदुखीची वेगवेगळी कारणं आहेत. जसं की व्हिटॅमिन डी कमी असलं तरी सांधे दुखतात. कॅल्शियम कमी असलं तरी सांधे दुखतात किंवा ऊर्जा झिजलेली असेल तरी सांधे दुखतात. त्याचप्रमाणे अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे सांध्यांच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत, त्यांच्यामध्ये जर कडकपणा आलेला असेल, टाईट झालेले असतील त्या मसल्स,
तर काय होतं, सांध्यामध्ये दुखू लागतं. किंवा आणखीन एक बघा, कालच मी काय म्हटलं, की जसं जसं वय होत जातं तस तसं स्नायू हे घट्ट होत जातात. स्नायू काय होतात, घट्ट होत जातात. त्याचप्रमाणे जसं जसं वय होत जातं तसं तसं सांधे सुद्धा कडक होतात किंवा सांधे सुद्धा गच्च होतात. एकमेकांना गच्च अशा स्वरूपामध्ये चिटकून बसतात. जर गच्च झाली असतील तर काय परिणाम होतो त्याचा, तर त्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही. काय होत नाही, हालचाल व्यवस्थित होत नाही. जर हालचाल व्यवस्थित होत नसेल तर मग काय होता परिणाम आणखीन त्याचा, तर ते दुखायला लागतात. अगोदर स्नायूबद्दल विषयी माहिती घेऊया. मग स्नायू कडक जर असतील आजूबाजूचे तर सांधे दुखतात. परंतु स्नायू संस्थेवर मालिशचा चांगला परिणाम होतो. मालिशमुळे स्नायू लवचिक होतात. त्यांच्यामधला घट्टपणा निघून जातो आणि स्नायूंचा जर घट्टपणा निघून गेला तर साहजिकच सांध्यांच्या हालचाली सुद्धा चांगल्या होतील आणि त्यांच्यामधलं दुखणं सुद्धा कमी व्हायला मदत होईल. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, सांध्यातील कडकपणा दूर होतो. कडकपणा म्हणजेच आता मी म्हटल्याप्रमाणे सांधे कसे एकमेकाला घट्ट असे चिटकून बसायला लागतात. म्हणजेच त्याला म्हणायचं आहे कडकपणा. तो कडकपणा सुद्धा दूर होतो आणि या कडकपणामुळे सुद्धा सांधे दुखतात आणि हे जर कारण आपण दूर केलं तर सांधेदुखीमध्ये आपल्याला सहजच फायदा होऊ शकतो. त्यासोबत आणखीन काय कारण आहे, तर अस्थिबंधन आणि कंडरा यांच्यामध्ये सुद्धा मजबूती येते आणि यांचं प्रॉपर काम होण्यासाठी, या सांध्यांचं प्रॉपर काम होण्यासाठी हे सुद्धा अ, मजबूत असणं किंवा त्यांचं कार्य व्यवस्थित पार पाडणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी सुद्धा मदत होते. त्यासोबत आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, सांध्याभोवतीची सूज कमी करण्यास मदत होते. सूज कालच पाहिले बघा आपण, किंवा मृदुमारासारखा जो भाग आहे मालिशमधला, अशा प्रकारच्या मालिशनं सुद्धा सूज किंवा जे वेस्टेज आहे त्वचेच्या खालचं किंवा स्नायूमधलं, ते लिम्फेटिक सिस्टमद्वारे ते बाहेर टाकलं जातं. त्याच्यासाठी सूज हा प्रकार सुद्धा आपल्याला तिथं कमी करण्यासाठी मदत होतो किंवा अ, स मालिश करतेवेळी आणखीन एक क्रिया काय होते, घर्षणामुळं घर्षणामुळं तिथलं टेम्परेचर वाढवता येतं. ज्या ठिकाणी आपण घर्षण वगैरे करतोय किंवा सहज जरी घर्षण करत असलो तरी तिथलं टेम्परेचर थोडंसं वाढतं आणि अशा या वाढलेल्या टेम्परेचरमुळं तिथल्या उतीलमधील घट्टपणा कमी होतो, मऊपणा येतो. त्यासोबत सूज कमी करण्यासाठी सुद्धा त्याचं मदत होते. म्हणजे इन्फ्लामेंटेशन कमी होण्यासाठी मदत होते. त्यासोबत सांध्यांच्या हालचालीत सुधारणा होते आणि आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांध्यांना वंगण होते. आता ज्याप्रमाणे बैलगाडी वगैरे असेल, तर बैलगाडीला काय केलं जातं? वंगण केलं जातं. का केलं जातं? तर तो आरा आणि चाक जो आहे, त्याच्यामध्ये घर्षण होऊ नये, जास्त घर्षण होऊ नये. जर वंगण नाहीच केलं तर काय होईल? तर त्या चाकामध्ये आवाज येईल किंवा घर्षण जास्त होईल किंवा त्याचं जे कार्य आहे ते स्मूथ होणार नाही, व्यवस्थित होणार नाही किंवा सायकलीच्या चैनीला जर आपण ऑइल केलं, तर चेन कसं प्रॉपर अशा पद्धतीनं काम करते. जर नाही केलं, तर त्याच्यामध्ये कडकपणा येतो, आवाज करायला लागते. त्याचप्रमाणे सांध्यांमध्ये सुद्धा आपल्या एक प्रकारचं लिक्विड असतं. ते आहे त्याचं नाव आहे सायनोव्हियल फ्लुइड आणि हे जे लिक्विड आहे, ते वयाप्रमाणे कमी होत जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ह्या लिक्विडला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा हे लिक्विड वाढावं म्हणून तिथं आपण मालिशचा उपयोग करू शकतो आणि मालिशमुळं सायनोव्हियल फ्लुइडच्या वाढीसाठी मदत होते, प्रोत्साहन मिळतं. म्हणून सांध्यांना एक प्रकारचं वंगण होतं आणि सांधे प्रॉपर अशा पद्धतीनं काम करायला लागतात. आता हे जे फायदे आहेत, हे अस्थिसंस्थेवर होणारे फायदे आहेत. त्यासोबत याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता.
नसेल तर पुढे जाऊया. बघा काय म्हटलंय आणखीन. शा जसं योगाचे परिणाम शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा स्वरूपाचे असतात. शरीर, मन आणि आत्मा अशा स्वरूपाचे तिन्ही गोष्टीवरती परिणाम करणारे असतात. त्याचप्रमाणे मालिशचा परिणाम शरीरासोबतच मनावरती सुद्धा होतो. मानसिक फायदे सुद्धा आहेत मालिशचे. मग ते कशामुळं दिसून येतात? तर मसाजमुळं डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाचे जे हार्मोन्स आहेत, ते स्रवले जातात किंवा ते सोडले जातात आणि हे जे हार्मोन्स आहेत, हे व्यक्तीला आनंदी राहण्यासाठी मदत करतात. काय करतात? आनंदी राहण्यासाठी मदत करतात. म्हणजे समजा एखादा व्यक्ती दुःखी आहे, सतत दुःखी असतो, डुकरा आहे, चिंतित आहे, काळजीत आहे, जे अशी जी लक्षणं आहेत, त्यावेळी हे जे घटक आहेत, हे जे हार्मोन्स आहेत, ते कमी झालेले असतात. पण मालिशद्वारे आता यांना वाढवण्याची अनेक कारणं आहेत. जसं की बॅलन्स्ड डायट असेल किंवा आणखीन कुठल्या मेडिसिन असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील. पण त्यातीलच आणखीन एक कारण म्हणजे त्यांना वाढवण्यासाठी मालिशद्वारे सुद्धा त्यांचा स्राव उत्तेजित होतो असं म्हटलेलं आहे आणि त्यांचा स्राव उत्तेजित झाला आणि वाढला, तर मनावर त्याचा एक विशेष असा परिणाम होतो. आनंदी व्यक्ती आनंदी राहायला शिकतो किंवा आनंदी राहायला म्हणजेच काय, मानसिक ताण कमी होतो. त्यासोबत मानसिक थकवा कमी होतो, चिंता दूर होते आणि इत्यादी गोष्टी दूर करण्यासाठी मदत होते. त्यासोबत या बाकीच्या जर गोष्टी कमी झाल्या, तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारते. झोपेची गुणवत्ता काय होते? सुधारते. साहजिकच आहे बघा किंवा आताच मालिश करताना आपण म्हटलं पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट झाली, की रेस्ट मोडमध्ये जातो माणूस. माणूस कसा जसं की आपण मोबाईल एरोप्लेन मोडमध्ये टाकतो, त्याप्रमाणे मालिश करताना व्यक्ती रेस्ट मोडमध्ये जातो आणि ह्या रेस्ट मोडमध्ये गेला, की तो काय करतो? झोपी जाऊ लागतो. म्हणजेच झोपेची गुणवत्ता सुधारते. फक्त मालिश करताना सुधारते का? तर नाही. शरीर आणि मनावरील थकवा दूर झाल्यामुळं रात्रीच्या वेळी सुद्धा त्याला झोप व्यवस्थित यायला लागते. तर हे जे विशेष फायदे आहेत मालिशचे आपण सर्व संस्थांवरती कशा स्वरूपामध्ये होतात ते पाहिलेले आहेत. आता याचा पुढचा भाग घेण्यापूर्वी काही अडचणी असेल तर विचारू शकता किंवा आपण पुढचा भाग म्हणजे नवीन थेरपीचा भाग बघूया. ठीक आहे. बघा, पुढची जी थेरपी आहे आपली, ती आहे मड थेरपी. कोणती थेरपी बघायची आहे आपल्याला? मड थेरपी. मड म्हणजे चिखल. कशाला म्हणायचं आहे मड आपल्याला? चिखल किंवा हा चिखल मग कशाचा असतो? तर मातीचा असतो. म्हणजे याच्यामध्ये विशेष उपयोगात येणारी गोष्ट काय आहे? माती आहे. आलं लक्षात? मातीचा चिखल आणि यालाच मड म्हणायचं आहे. मग ही मड थेरपी पाहण्यापूर्वी किंवा तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कधी असं पाहिलंय का, जिथं की मातीचा उपयोग केलेला आहे? एखाद्या शरीराच्या भागावरती किंवा एखाद्या दुखण्यावरती किंवा असं स्वरूप. जसं की मालिश ही चिकित्सा पाहताना आपण तिथं बरेच आपल्या सामाजिक जीवनातील उदाहरणं दिली. कोणकोणती? बाळाला आपण लहान बाळाला काय करतो? अ, टाळू मारतो त्याची, सर्व शरीराला मालिश करतो. हे सर्व सामाजिक जीवनामधील उदाहरणं आहे. त्याचप्रमाणे आणखीन बरीच उदाहरणं आपण तिथं पाहिलेली होती. जसे की दिवाळीच्या काळामध्ये आपण अभ्यंग करतो. त्याचप्रमाणे माती चिकित्सा पाहण्यापूर्वी असं काही सर्वसामान्य उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे का कुठं? सांगता येईल का असं उदाहरण कुठलं? बघितलंय का कधी? तर तर स्त्रियांनी पटकन सांगायला पाहिजे. त्यांच्या ते एक वापरात आणतात बघा एक चिकित्सा मातीची.
किंवा त्या मातीचं नाव ऐकल्यास लक्षात येईल तुम्हाला. मुलतानी मिट्टी. आलं लक्षात? आता आलं का लक्षात बघा? एखादी हिंट द्यावी लागते. मुलतानी मिट्टी म्हणल्यास लक्षात आलं पटकन. म्हणजे काय करतो आपण? सांगा बरं? का वापरतात मुलतानी मिट्टी? कशासाठी वापरतात? ऑइल कंट्रोल आणि शरीरात थंडावा मिळण्यासाठी. ठीक आहे. सांगितलात हे महत्वाचं आहे आणि बरोबर पण आहे. बघा, छान आहे. ऑइल कंट्रोल करणे किंवा चेहऱ्याला थंडावा देणे आणि मातीचा एक विशिष्ट असा गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे? तर थंडावा देण्याचा गुणधर्म आहे. त्यासोबत ज्याप्रमाणे आपण चेहऱ्यावरती मुलतानी मिट्टीचा लेप करतो. तसेच माती चिकित्सेमध्ये पूर्ण शरीरावरती लेप केला जातो. किंवा आणखीन एक सर्वसामान्य गोष्टीमधील एखादं जर उदाहरण आपण पाहायला गेलं, तर लहानपणी जर समजा कुठेतरी मुरगळलेलं असेल, सुजलेलं असेल, तर आपली आई काय करायची? माती आणि मीठ हे कालवून त्या ठिकाणी लावायची. माहीत आहे का असं कुणाला? खेड्यामध्ये सहसा केलं जातं. माती, मीठ, गाईचं शेण वगैरे ते सर्व मिक्स करून त्या ठिकाणी लावलं जायचं. लेप लावला जायचा. मुरगळल्यावर वगैरे लावतात. हो हां, सर, लावतात. बरोबर आहे. माती ती पण लहान लावतात, ती आणि पांढरी त्याला माती वगैरे. भुईलोन म्हणतात सर खेड्यामध्ये. काय म्हणतात? भुईलोन. भुईलोण. ठीक आहे. किंवा मीठ पण म्हणतात सर. पाय वगैरे काय? मुलगा. हां, भुईमीठ, भुईलोण, ठीक भुईमीठ. ठीक आणि आहे, ती ठीक आहे. पांढरी माती असते बघा ती सर, बुरजाची वगैरे, ती पण, त्याचा पण लेप अंगाला वगैरे लावला जातो. हां, पांढरी माती असेल किंवा आणखीन एक जर सांगायचं म्हटलं, तर आपण लहानपणी जर कुठं चिरलं वगैरे, लागलं वगैरे, तर त्याच्यावरती आपल्याला काही औषध वगैरे तितकंसं माहीत नसायचं लहानपणी आणि आपण काय करायचं, पटकन त्याच्यावरती माती टाकायची. असं केलंय का लहानपणी तुम्ही कधी? माती टाकून ते धरून ठेवायचं तसंच आणि त्याच्यानं काय व्हायचं, रक्तप्रवाह बंद व्हायचा आणि मातीमध्ये विशेष असे गुण आहेत औषधी गुण. त्यासोबत आणखीन काही सांगता येईल का? किंवा पूर्वीची घरं सुद्धा मातीची असायची. म्हणजे कूड वगैरे असायचं बघा आणि त्याला मातीचं लिंपण केलं जायचं. चिखल मातीचं लिंपण केलं जायचं म्हणजे बाजूच्या ज्या भिंती आहेत कुडाच्या असायच्या आणि मातीचं लिंपण केलं जायचं. आणि अशा या कुडामध्ये किंवा घरामध्ये राहताना विशेष थंडीच्या काळामध्ये मध्ये राहिलं की गरम असायचं ते आणि उन्हाळ्यामध्ये मात्र ते थंड असायचं. असा विशेष आता बघा, मातीचा विशेष गुणधर्म आपण काय सांगितला? थंडावा देणे. पण ती एकेकाळी उष्णता पण देते. ती कशी देते आणि तिचा वापर कसा करून घ्यायचा ते आपण पुढे बघणार आहोत. पण आता समजा इमला वगैरे असेल बघा, जुन्या काळात इमले असायचे आणि इमल्यावरती सुद्धा काय असायचं? माती असायची आणि स्लॅबच्या घरामध्ये जितकं थंड राहत नाही, तितकं इमल्याच्या घरामध्ये थंड राहतं. म्हणजे विशेष गुण काय सांगितला होता मी मातीचा? थंडावा देणे. त्यासोबत अ, अ, भिंती ज्या असायच्या, दगडी भिंती, त्याच्यामध्ये सुद्धा किंवा पूर्वी जो पाया घेतला जायचा, त्याच्यामध्ये सुद्धा माती, पांढरी माती आणि दगडाचा पाया घेतला जायचा किंवा दगडी गोटाडी वगैरे घालून किंवा पांढरी माती घालून त्याचं बांधकाम केलं जायचं आणि अशा प्रकारच्या स्वरूपाचं जे बांधकाम असायचं, ते थंड असायचं किंवा इमल्याची जी घरं आहेत किंवा असतील, त्या घरांमध्ये बघा उन्हाळ्यामध्ये अतिशय थंड असं राहतं आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये गरम राहतं. म्हणजे दोन्ही परिणाम ती करते. काळानुरूप परिणाम त्याच्यामध्ये घडत आहे. ठीक आहे.
मग बघूया माती चिकित्सेमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. तर ज्या चिकित्सेमध्ये मातीचा वापर करून चिकित्सा दिली जाते त्या चिकित्सेला माती चिकित्सा असं म्हणायचं आहे किंवा मड थेरपी असं म्हणायचं आहे. त्यालाच मृदा चिकित्सा असं सुद्धा म्हटलं जातं. अशी वेगवेगळी त्याची नाव आहेत. ठीक आहे. आणि विशेष या चिकित्सेतील महत्वाचा वापरला जाणारा घटक म्हणजे माती होय. आणि आता या मातीचा सहसंबंध आपल्याला कुठं लावायचा आहे, तर हे तत्व कशाशी निगडीत आहे? पंचमहाभूतापैकी कशाशी निगडीत आहे माती हे तत्व? पृथ्वी. पृथ्वी तत्वाशी किंवा पंचतत्व कोणते आहेत सांगा एकदा, म्हणजे लक्षात येईल. काय काय? सांगा. किंवा जे पृथ्वी तत्व असं आता तुम्ही म्हटलं, मातीचा सहसंबंध आपल्याला कशाशी लावता येतो? पृथ्वी तत्वाशी. किंवा पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश ही जी पंचतत्व आहेत, त्याच्यापैकी पृथ्वी असं समजूयात. पहिल्यांदा पृथ्वी घेऊ. मग पृथ्वी तत्व म्हणजे काय नेमकं? कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? सांगता येईल? पृथ्वी तत्व म्हणजे काय? कशाला म्हणता येईल? आता आपण आणखीन एक गोष्ट म्हणतो की आपलं शरीर सुद्धा पंचतत्वांनी बनलेलं आहे. ज्याच्यामध्ये अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी हे सर्व तत्व आहेत. आपल्या शरीरात सुद्धा पृथ्वी तत्व आहे. मग नेमकं पृथ्वी तत्व म्हणजे काय? कशाला म्हणायचं पृथ्वी तत्व? सांगता येईल कोणाला? का पृथ्वी ग्रहालाच पृथ्वी तत्व म्हणायचं? सर आपण पृथ्वी तत्वाप्रमाणे म्हणजे हाडे वगैरे पृथ्वी तत्वाप्रमाणे आहेत असं समजतो. म्हणजे जे आहेत कठीण, घट्ट, वजनदार पदार्थ हे पृथ्वी तत्वामध्ये येतात. गंगा म्यूट करा तुम्ही, आवाज हे करा. बहुतेक आवाज जात नाही वाटतं त्यांच्यापर्यंत. ठीक आहे. आता बघूया पंचतत्व किंवा पृथ्वी तत्व. आता निसर्गोपचारामध्ये औषधोपचारांचा वापर करण्याऐवजी पंचतत्वांचा वापर करून तिथे उपचार केला जातो. म्हणजे माती, पाणी, अग्नी, वायू असे वेगवेगळे तत्व वापरून तिथे उपचार केला जातो. आणि त्याच्यातील आता जे पाहिलं जाणारं तत्व आहे किंवा आता जी पाहिली जाणारी चिकित्सा आहे, ती पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. आणि पृथ्वी तत्व किंवा वायू तत्व कशाला म्हणायचं नेमकं? तर समजा आपलं शरीर सुद्धा पृथ्वी तत्वानं बनलेलं आहे. म्हणजे काय? तर पृथ्वी घट्ट पदार्थ. काय? पृथ्वी काय? घट्ट पदार्थ. आणि जलतत्व म्हणजे काय? पातळ पदार्थ. वायू तत्व म्हणजे काय? गॅसेस. आता म्हणजेच थोडक्यात आपण याचा सहसंबंध लावताना आपण असं तिथं म्हणू शकतो की पदार्थाच्या अवस्था किती आहेत? 3. पाणी, वायू आणि द्रव. आलं लक्षात? त्याप्रमाणेच म्हणजे बाहेरची सृष्टी असेल ती आणि आपलं शरीर सुद्धा स्थायू, वायू आणि द्रव. मग स्थायू घटक काय काय आहेत आपल्या शरीरामध्ये? त्यांचा संबंध मग त्याला काय म्हणायचं? पृथ्वी तत्व म्हणायचं. मग काय काय आहे? मसल्स असतील किंवा स्किन असेल, हाडं असतील, दातं असतील. म्हणजे हे काय आहेत? स्टेट कशी आहे त्यांची?
स्थायू अवस्था आहे. पण शरीरामधील रक्त असेल, लाळ असेल, मूत्र असेल, स्वेद असेल किंवा वेगवेगळ्या ग्रंथींचे स्राव असतील, म्हणजे हा फॉर्म कसला झाला? लिक्विड फॉर्म झाला. आलं जलतत्व. लक्षात? हा, याला म्हणायचं जलतत्व. आपल्याला पटकन पृथ्वी तत्व म्हणले की डोळ्यासमोर आपल्या काय येते? पृथ्वी येते. तर पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी नसून सॉलिड स्टेटला पृथ्वी तत्व असं म्हटलेलं आहे. मग हे 3 तत्व तर ठीक आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्या याच्यामध्ये अग्नितत्व आणि आकाश तत्व सुद्धा सांगितलेले आहेत. आकाश तत्व म्हणजे काय? ही पोकळी. आता बाहेरच्या सृष्टीमध्ये आकाश तत्व कुठं विराजमान आहे? तर हे सर्व जे विश्व आहे, हे कशामध्ये स्थिरावलेलं आहे? एका अवकाशामध्ये स्थिरावलेलं आहे. एका पोकळीमध्ये स्थिरावलेलं आहे. पृथ्वी असेल, सूर्य असेल, चंद्र, आकाशगंगा असतील, अनेक आकाशगंगा असतील. हे सर्व कसं एका पोकळीमध्ये, एका अवकाशामध्ये स्थिरावलेलं आहे. म्हणजे जी पोकळी आहे, स्पेस आहे, रिकामा स्पेस आहे, त्याला म्हणायचं आकाश तत्व. आणि ज्याप्रमाणे बाहेरच्या सृष्टीमध्ये आकाश तत्व आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा आकाश तत्व आहे. कुठं आहे सांगा बरं? पोकळ्या कुठं आहेत आपल्या शरीरात? सांगता सर येईल एखादी पोकळी? सायनसची काय? पोकळी आहे, कानातील पोकळी. सायनस पोकळी असेल, कानातील असेल, कान हृदयातील असेल. का- हृदय सुद्धा, हृदयामध्ये सुद्धा एक प्रकारची पोकळी आहे. किंवा हाडाची रचना हाडांच्या कशी? मध्ये पण पोकळी असते. ते कसे छिद्र छिद्र असतात. म्हणजे काय आहेत? त्या पोकळ्या आहेत. याला म्हणायचं आकाश तत्व. पोकळी म्हणलं की त्याला म्हणायचं आकाश तत्व. ठीक आहे. मग आता नॅचरोपॅथीमध्ये काय म्हटलं जातं, की हे शरीर निर्माण कशानं झालेलं आहे? पंचतत्वानं झालेलं आहे. मग या पंचतत्वामध्ये जर काही बिघाड झाला, पंचतत्वामध्ये बिघाड झाला, तर काय होतं? शरीरामध्ये विकृती निर्माण होतात म्हणतं. किंवा आयुर्वेद काय म्हणतं, की त्रिदोष सांगितलेले आहेत. आयुर्वेदानं काय सांगितलेलं आहे? 3 दोष. वात, पित्त आणि कफ. या तिघांमध्ये जर बिघाड झाला, तर शरीरामध्ये विकृती निर्माण होतात असं म्हटलेलं आहे. मग शरीर फक्त पंचतत्वांनीच बनलेलं नाही, तर पंचतत्व, त्रिदोष, सप्तधातू, आत्मा, सप्तधातू, मन, आत्मा अशा वेगवेगळ्या घटकांनी शरीर बनलेलं आहे. पण वेगवेगळ्या शास्त्रांनी वेगवेगळा विचार केलेला आहे. जसं आयुर्वेद म्हणते, की त्रिदोष असंतुलित झाले, तर शरीरात विकृती निर्माण होतात. त्याचप्रमाणे नॅचरोपॅथी किंवा निसर्गोपचार काय म्हणतो, की शरीरातील पंचतत्वामध्ये जर कमी जास्तपणा झाला, तर त्याच्यामध्ये विकृती येतात असं म्हटलेलं आहे. मग या विकृती दूर करण्यासाठी बाहेरच्या पंचतत्वांचा आपण तिथं वापर करून ती पंचतत्वातील विकृती आपण दूर करू शकतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग ज्या ठिकाणी पृथ्वी तत्वाची कमतरता असेल किंवा पृथ्वी तत्वामुळं कमतरता आलेली असेल, तर अशी कमतरता भरून काढण्यासाठी बाहेरच्या जगातील, बाहेरच्या विश्वातील पृथ्वी तत्वाचा तिथं वापर केला जातो. म्हणजे सॉलिड पदार्थांचा वापर केला जातो. म्हणजेच विशेष करून मातीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे. पुढे बघूया मग आणखीन. हां. बघा, जे तत्व वृद्धी किंवा क्षय किंवा विकृत झाले आहे, त्याला त्या तत्वानुसार उपचार दिला जातो. मृदा ही पृथ्वी तत्वांतर्गत येते. आता हे झालं नॅचरोपॅथीच्या दृष्टिकोनातून पाहिलं. नॅचरोपॅथीनं काय म्हटलं, की जे तत्व विकृत झालं आहे, त्या तत्वाला त्या तत्वानं उपचार करा, असं म्हटलंय. ठीक आहे. मग त्याच्यामागे काही वैज्ञानिक दृष्टिकोन सांगता येईल का? तर वैज्ञानिक दृष्टिकोन पण सांगता येतो. का मातीचा लेप केल्यानंतर काय होईल शरीराला? काय भेटणार आहे त्याच्यामधून? असं पण काही जण म्हणतील. पण वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण त्या ठिकाणी पाहायला गेला, तर मातीमध्ये विशेष असे घटक असतात. पोषक घटक असतात. जसे की कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, झिंक आहे,
मिनरल्स आहेत, बोरान आहे, सिलिकॉन आहे, असे असंख्य असे पोषक तत्व या मातीमध्ये असतात. आता समजा तुम्ही नुसती तुमची फेअर अँड लवली नावाची जी क्रीम आहे, तिच्यामध्ये काय काय असं दिलेलं असतं, घटक असतात. का लावता तुम्ही? तर त्याच्यामध्ये काही घटक असतात. कोणकोणते असतात? जसे की व्हिटॅमिन ई असेल, ए असेल किंवा आणखीन कुठले घटक असतील. तर ते घटक आपल्या त्वचेचं पोषण करतील, असा तुमचा समज असतो आणि ते त्या एका क्रीमचा तुम्ही काय करता? चेहऱ्यावरती लेप करता. पण बघा, फक्त या क्रीममध्ये काही ठराविक घटक आहेत, ठराविक पोषक तत्व आहेत. परंतु या मातीमध्ये मात्र असंख्य पोषक तत्व आहेत. असंख्य आहेत. मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे, अशी वेगवेगळी भरपूर पोषक तत्व आहेत. आणि असं पोषक तत्व युक्त असणारी मातीचा जर आपण काही ठिकाणी लेप केला, काही ठिकाणी अपघातग्रस्त ठिकाणी लेप केला, तर त्याचा विशेष असा फायदा होत असतो. मग आता तुम्ही म्हणसाल, की मातीमध्ये एवढे पोषक तत्व आहेत, तर आपण जसे की कॅल्शियमच्या, मॅग्नेशियमच्या गोळ्या खातो, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खातो, त्याप्रमाणे मग मातीची पण गोळी करून खाल्ली तर चालेल का? एवढी पोषक तत्व आहेत तिच्यात. खाता येईल का मग माती? सांगा बरं? किंवा खाणं योग्य आहे का? सध्याच्या काळात नाही सर. हां. मातीत पण एवढी पोषक लहानपणी कॅल्शियमची कमतरता पडल्यावर बरीच सारी मुलं आपोआप माती खायला लागतात. माती खायची, बरोबर आहे. बघा, आणि आणखीन एक आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. आयुर्वेदाचा सिद्धांत काय आहे, की शरीरात जे घटक कमी झालेले आहेत, त्या घटकाशी निगडीत बाहेरचे घटक खावेसे वाटतात. समजा शरीरामध्ये जर कफ कमी झालेला असेल, तर गोड पदार्थ खावेसे वाटतात, स्निग्ध पदार्थ खावेसे वाटतात. पित्त कमी झालेलं असेल, तर तिखट पदार्थ खावेसे वाटतात किंवा पित्त वाढलेलं असेल, तर स्निग्ध पदार्थ खावेसे वाटतात. असा सुद्धा एक आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. म्हणजे शरीरामध्ये जर काही घटक कमी पडलेले असतील, तर त्याला संतुलित करणारे जे बाहेरचे घटक आहेत, ते आपल्याला खावेसे वाटतात. त्याचप्रमाणे आता अर्चनाताईंनी जे उदाहरण दिलं, की लहानपणी मुलं माती खायची आणि डॉक्टरकडे नेलं, की डॉक्टर काय सांगायचा, कॅल्शियम कमी असल्यामुळं माती खातात लेकरं. मग या मातीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं, असं त्याचा आपण सहसंबंध लावू शकतो. पण माती खाणं हे योग्य आहे का? अयोग्य आहे, चुकीचं आहे. मग याच्यावरती आणखीन आपल्या भारतीय लोकांनी विचार केला, याच्यामध्ये इतकी पुष्कळ अशी तत्व आहेत, तर मग हिचा फायदा कसा घ्यायचा? हिला आपण खाऊच तर शकत नाही. ते तर अयोग्य आहे. मग फायदा कसा घ्यायचा? तर तो फायदा घेण्यासाठी आपल्या भारतीय लोकांनी काय केलं? मातीची भांडी बनवली. काय केलं? मातीची भांडी बनवली. आणि त्या माती पूर्वी बघा, भाज्या वगैरे शिजवणं म्हणा, हे मातीच्या भांड्यातच केलं जायचं. डाळ किंवा आणखीनही पूर्वीचं सोडा, आणखीनही माझ्या ताईचं एक गाव आहे. त्या गावामध्ये डाळ जी आहे, ती आणखीनही लोटक्यातच शिजवली जाते. ते प्रगत घर आहे असं नाही असं नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी, आताच्या काळी पण ते आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी तर बाकीच्या भाज्या म्हणा किंवा डाळी म्हणा किंवा तुमचं काही वरण असेल किंवा आणखीन कुठली गोष्ट असेल, तर शिजवण्यासाठी कशाच्या पात्राचा उपयोग केला जायचा? मातीच्या पात्राचा उपयोग केला जायचा. किंवा आणखीन एक गोष्ट अशी सांगितली जायची, की बघा, लोखंडाच्या तव्यामध्ये जर बेसन करून खाल्लं किंवा लोखंडाच्या तव्यामध्ये जर आपण भाज्या वगैरे केल्या, तर त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं. लोहाचं प्रमाण वाढतं. म्हणजेच आयर्न. त्याला काय म्हणतो आपण शुद्ध भाषेत? आयर्न म्हटलं की लक्षात येतं पटकन. आणि ज्यांना रक्ताची कमतरता असते, अशा लोकांना आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात किंवा आयर्नचं सिरप दिलं जातं. पण हे तत्व पूर्वीच्या काळामध्ये लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करून खाल्ला की ते आपोआप पूर्ण व्हायचं. तसंच मातीच्या भांड्यामध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या वगैरे करून खाल्ल्या, तर त्याच्यामध्ये ती पोषक तत्व मिळायची. असं सुद्धा सांगितलेलं आहे. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे काय,
आपण पाणी जे आहे ते उन्हाळ्यामध्ये कशामध्ये भरतो? माठामध्ये भरतो आणि हा माठ कशाचा बनलेला असतो? मातीचा बनलेला असतो. आणि मातीचा विशेष गुण म्हणजे थंडावा देणं किंवा त्या माठातलं पाणी पिण्यासाठी सुद्धा रुचकर लागतं किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेले पदार्थ सुद्धा त्या मातीच्या पोषक तत्वांनी युक्त होतात, असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या नाही. आता हे एक कारण झालं. अशी अनेक कारणं आहेत पूर्वीच्या काळातील जीवनशैलीमधील. म्हणजेच अशा प्रकारे सुद्धा आपण मातीचा तिथं उपयोग करू शकतो. म्हणजे हे झालं वैज्ञानिक कारण. ठीक आहे. पुढे बघूया आणखीन. आता काही मातीचे प्रमुख स्वरूप, मुख्य प्रकार आणि स्वरूप काही आणि त्याचे काही गुणधर्म आहेत ते बघूयात. आणि विशेष म्हणजे आपल्याला सहसा आपल्या पाहण्यामध्ये असणाऱ्या 3 प्रकारच्या माती आपण सहज पाहत असतो. एक आहे काळी मृदा, काळी चिकण किंवा कापसाची रेगूर मृदा असं सुद्धा म्हणतो, जे त्यामध्ये कापसाचं उत्पन्न घेतलं जायचं किंवा ज्वारीचं किंवा ऊसाचं अशी उत्पन्न घेतली जायची. आणि दुसरी माती म्हणजे पांढरी माती आणि तांबूस माती. असे विशेष करून जास्त प्रमाणामध्ये दिसणाऱ्या या प्रकारच्या माती आहेत. किंवा आणखीन शाडूची माती असेल किंवा जांभी मृदा असेल, अशा वेगवेगळ्या बऱ्याच मृदा आहेत. परंतु मुख्य अशा या 3 स्वरूपाच्या आहेत. त्याच्यातला बघू, दख्खनच्या पठारावरती अशा स्वरूपाची माती सापडते म्हणजे आपल्या भागामध्ये. आणि विशेष हिचा काय गुणधर्म आहे, तर ही चिकण माती आहे. हिच्यामध्ये चिकटपणा जास्त आहे आणि विशेष आणखीन एक गुणधर्म म्हटला, तर ती जास्त काळ ओलावा टिकून ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच अशी नगदी पिकं तिच्यामध्ये घेतली जातात. आणि मातीची राणी सुद्धा या काळी मातीला म्हटलं जातं. बघा, आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे काय? थंडावा देणारी आहे. आणि या मातीमध्ये, या काळ्या मातीमध्ये काय-काय घटक असतात? तर त्याच्याबद्दल काय म्हणले बघा, त्याच्यात लोह आहे, आयर्न, चुना आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम इत्यादी घटक देखील भरपूर प्रमाणामध्ये या काळी मातीमध्ये असतात. त्यासोबत आणखीन एक माती आपल्याला पुढे बघायची आहे, ती आहे पांढरी मृदा. हिचं प्रमाण कमी असतं, पण सहसा महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये सहज दिसून येते. त्यासोबत हिच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं समृद्ध असं स्वरूप असतं. किंवा आता या पांढऱ्या मातीमध्ये आपण 2 प्रकार बघूयात. एक पांढरी माती म्हणजे शाडूची माती. शाडू, गणपती वगैरे बनवतात बघा ती माती. आणि आणखीन एक पांढरी माती म्हणजे आपण जी पूर्वीच्या काळामध्ये बांधकामासाठी वापरली जायची ती माती. शाडू म्हणजे पांढरी माती. आणि ही जी पांढरी माती आहे, हिच्यामध्ये विशेष असा थंडावाचा गुण आहे. काळ्या मातीमध्ये जितका थंडावा नाही, तिच्यापेक्षा जास्त थंडाव्याचा गुण या पांढऱ्या मातीमध्ये जास्त आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा हा शाडूचा जो प्रकार आहे, तिचा आणखीन एक विशेष उपयोग म्हणजे कशासाठी केला जातो वैद्यकशास्त्रामध्ये, हाड मोडल्यानंतर जे प्लास्टर केलं जातं, त्या प्लास्टरला लावण्यासाठी सुद्धा ही पांढरी माती, शाडूची माती वापरली जाते. म्हणजे तिचा एक वैद्यकीय उपयोग आपण तिथं सांगू शकतो. त्यासोबत तांबूस मृदा किंवा तांबडी माती, तिलाच आपण लाल माती असं सुद्धा म्हणतो. आणि ही जी माती आहे, पर्वतीय भागात किंवा सहज एखादी टेकडी वगैरे जर असेल, तर ती टेकडी सुद्धा लाल मातीची दिसून येते. आणि विशेष पर्वतीय प्रदेश, पर्वतीय भाग किंवा कोकण भाग अशा भागात सुद्धा ही जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. आणि हिच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. कशाचं प्रमाण जास्त आहे? लोहाचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळंच हिचा रंग लाल असतो. कारण लोह गंजत असतं आणि गंजल्यास लोहाचा रंग कसा असतो? लालसर असतो. त्याचप्रमाणे लाल हिचा जो रंग आहे, ह्या अतिशय लोह प्रमाण असल्यामुळे हिचा रंग लाल अशा स्वरूपाचा आहे. मग जिथं आपल्याला लोहाची कमतरता आहे, तिथं आपण ही लाल माती उपयोगात आणू शकतो. किंवा जिथं कॅल्शियमची कमतरता आहे, तिथं आपण पांढरी माती उपयोगात आणू शकतो.
आणि जिथं आता काळी मृदा म्हटलं तर हिच्यामध्ये असंख्य घटक आहेत आणि म्हणूनच ही नगदी पिकांची जननी आहे असं सुद्धा आपण तिला म्हणत असतो. ठीक आहे. हे झाले मातीचे प्रकार किंवा मातीचे काही गुणधर्म किंवा मातीमध्ये असणारे काही पोषक तत्व याच्याबद्दल आपण माहिती इथं बघितलेली आहे. त्यासोबत आता पुढचा जो भाग आहे या चिकित्सेत वापरली जाणारी माती कशी व कोणती असावी किंवा कुठली असावी याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर नदी किनाऱ्यावरील डोंगर मातीची, तलावातील, जंगलातील इत्यादी ठिकाणची माती मिळाली तर ती उत्तम आहे. आणि का उत्तम म्हटलेलं आहे? नदी किनाऱ्यावरचीच किंवा डोंगर मातीचीच का म्हटलेली आहे? तर आताच्या काळामध्ये सध्या बघा फवारणी असेल किंवा खात टाकणे हा प्रकार असेल, तर या चिकित्सेमध्ये खात वापरलेली माती आपल्याला वापरायची नाही. मग खात न वापरणारे शेतकरी कुठे राहिलेत का हो आता? राहिले नाहीत. म्हणजे असं खात न वापरलेली माती आपल्याला कुठं सापडेल? नदी किनाऱ्यावर सापडेल किंवा नदी किनाऱ्याची का म्हटलेलं आहे? तर ही माती जी आहे गाळाची माती असते आणि मऊ असते. आणि डोंगर मातीची माती का म्हटलेलं आहे? तर त्या ठिकाणी सुद्धा फवारणीचा प्रकार म्हणा किंवा खात टाकण्याचा प्रकार म्हणा, हा सुद्धा त्याच्यामध्ये कमी असतो किंवा आणखीन विशेष एक गोष्ट म्हणजे काय? तर शहरी भागात किंवा ज्या ठिकाणी मानवाची ये-जा आहे, ये-जा जाण्याची रहदारी आहे, अशा ठिकाणी वरच्या भागातील माती ही दूषित होत असते किंवा सांडपाणी असेल, पाणी असेल, अशा विविध कारणामुळं. परंतु स्वच्छ, निर्मळ माती आपल्याला या डोंगर भागामध्ये किंवा जंगलातील भागामध्ये किंवा प्रदूषणयुक्त माती अशा भागामध्ये मिळू शकते. म्हणून ही त्याची वेगवेगळे सोर्स सांगितलेले आहेत. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.